अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत देशावर 25% टॅरिफ वाढवले होते. त्यानंतर आणखीन 25% त्यात वाढ केलेली आहे. तर टोटल भारतावर एकूण 50% टॅरिफ लावलेला आहे. तर टॅरिफचा अर्थ काय होतो तोच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्रत्येक देशात त्या डोनाल्ड ट्रम्पने किती टॅरिफ लावलेले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. देशाचे नाव सांगणार आहे. तर त्या देशावर अमेरिकेने लावलेला टॅरिफ पण सांगणार आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो टॅरिफ म्हणजे काय याचा सोपा अर्थ मी तुम्हाला सांगतो. जसं की भारताची 100 रुपयाची वस्तू जर अमेरिकेत पाठवली तर तेथील लोकांना तीच वस्तू भारतातील 100 रुपयाची वस्तू अमेरिकेतील लोकांना पाठवली तर त्या वस्तूची किंमत अमेरिकेत गेल्यानंतर 150 रुपये होते व 150 रुपयाला ती वस्तू विकत मिळते. साहजिकच तिथले लोक भारताची वस्तू आलेल्या आहेत त्या वस्तूकडे साहजिकच पाठ फिरतील आणि या वस्तूची मागणी कमी होऊन टप्प्याटप्प्याने व्यापार बंद होईल. तर पहा मी तुम्हाला सांगतो देशाची नावं प्रत्येक देशावर अमेरिकेने लावलेला टॅरिफ. तर स्टार्टिंगचा देश आहे पाकिस्तान. या पाकिस्तान देशावर आता पाकिस्तान अमेरिकेला जवळचा झाला असल्याने पाकिस्तान या देशावर अमेरिकेने फक्त 19% टॅरिफ लावलेला आहे. टॅरिफ म्हणजे टॅक्स लावलेला आहे. त्यानंतर देश आहे बांगलादेश. बांगलादेश ही पाकिस्तानचा आता जवळचाच होणार आहे. बांगलादेशातील देशावर अमेरिकेने 20% टॅरिफ लावलेला आहे. मेक्सिको या देशावरही 25% टॅरिफ लावलेला आहे अमेरिकेने. त्यानंतर चीनवरही अमेरिकेने 30% अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे. दक्षिण आफ्रिका या देशावरही 30% टॅरिफ अमेरिकेने लावलेला आहे. कॅनडा देशावर 35% टॅरिफ लावलेला आहे. इराक देशावरही 35% टॅरिफ लावलेला आहे. तर स्वित्झर्लंड देशावर अमेरिकेने 39% टॅरिफ लावलेला आहे. सिरिया देशावर अमेरिकेने 41% टॅरिफ लावलेला आहे. आणि शेवटचे महत्वाचे 2 देश आहे ब्राझील देशावरही अमेरिकेने 50% टॅरिफ लावलेला आहे. त्यानंतर आपला देश आहे भारत. या भारत देशावरही पहिला 25% टॅरिफ लावला होता. त्यानंतर 25% टॅरिफ लावून आणखीन त्यात 25% वाढ करून तो पूर्ण टॅरिफ 50% झालेला आहे. तर अमेरिकेने जगातील फक्त 2 देशावर जास्त टॅरिफ लावले आहे. एक आहे ब्राझील आणि दुसरा आहे आपला देश भारत. तर या 2 देशावर जगातील सगळ्यात जास्त मोठा टॅरिफ लावलेला आहे 50%. तुम्हाला समजलं टॅरिफ म्हणजे काय. तर टॅरिफचा काय अर्थ होतो. टॅरिफ लावला म्हणजे आपली कुठली वस्तू जर अमेरिकेत गेली तर त्याची किती किंमत होते वगैरे. त्यानंतर हळूहळू त्या वस्तूची आपली मागणी कमी होऊन आपल्या निर्यातीवर म्हणजे ह्याचा खूप मोठा परिणाम होतो. तर ह्या प्रकारचा हा थोडासा व्हिडिओ तुम्हाला सांगावा म्हटलं की प्रत्येक देशावर अमेरिकेने लावलेला टॅरिफ सर्वसामान्य माणसाला माहिती असावा. टॅरिफ म्हणजे काय ते पण मी तुम्हाला थोडक्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या प्रकारचा हा व्हिडिओ होता.